आज आमचा प्रवास होणार आहे मडगाव टू मुंबई असा प्रवास होणार आहे वंदे भारत या ट्रेननी. हा पहिलाच अनुभव आहे ट्रेनचा. आता बघूया अनुभव कसा होतोय तो. तुम्हाला प्रत्येक अपडेट्स आम्ही देत राहू. आता आम्ही बिफोर टाईम आलोय त्यामुळे हे अजून दरवाजे उघडले नाही आहेत ह्याचे. आता आम्ही लवकरच प्रवासाला सुरुवात करू आणि तुम्हाला प्रवासादरम्यान होणाऱ्या सर्व माहिती आम्ही पुरवत राहू. ही आमची आता निघाली आहे 9:40 टायमिंग आहे गाडीचा. आणि आता आमच्या गाडीने प्रस्थान केलं आहे मुंबई. गाडी आत्ताच सुटली. जस्ट 9:40 टायमिंग होता गाडीचा. आपला सॉरी 2:40 टायमिंग होता गाडीचा. बघू शकता बोर्ड पण लावला इथे. ट्रेन फ्रॉम मडगाव टू CST. मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. 360 केले अरे आता कॅश देतो. नाही मी तो जीपे करतो ना. हा नंबर नाही माहिती कशा प्रकारे आहे. कणकवली स्टेशन येत आहे. वाजले आहे आता 4:30. कणकवली स्टेशनला पोहोचलो आहोत. बघू शकता तुम्ही हे कणकवली स्टेशन आहे. बरोबर 4:30 वाजले. कणकवली स्टेशनला आपण आता
कणकवली स्टेशन वरून निघाली आहे. आता पुढचं स्टेशन आता आहे आपण चहा बनवतोय. हे बघा, हे चहाचं त्यांनी गिरणारचं हे दिलंय. ती बनवतात याच्यातून आपण चहा. सगळं मिक्स असतं. सुंदर चहा टेस्ट बघूया चहाची कशी आहे. आता आपल्याला कळेल चहाची टेस्ट त्याची ठीक आहे. एवढी काही वाईट पण नाहीये, खूप चांगली आहे. चांगली पण नाही म्हणताय ना. आता 2 मिनिटानंतर चालू झाली लगेच. आता रत्नागिरी स्टेशन आता सोडलंय. आता आपण नेक्स्ट स्टॉप आहे खेड. आता बघा खेडला किती वेळ लागतो खेडला पोचायला. बघा रत्नागिरी स्टेशन पास होत आहे. ट्रेन चालू आहे आता. बघू शकता तुम्ही रत्नागिरी स्टेशन सोडलंय ट्रेनने. आता वाजलेले आहे 7:15 वाजलेले. 3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि स्पीड झाला आता 100 स्पीड झाला आहे. खेडला थोडा खेड स्टेशनला आलो आहोत. हे खेड स्टेशन आहे. तुमच्याकडे खाली उतरलोय मी. खेड स्टेशनला आलेलो आहोत आता वाजले आहेत 7:15 झाले. 7:15 आपण निघालेलो 2:45 वाजता निघालेलो मडगाववरून. आणि आता 7:15 वाजले खेडला. आता 2 मिनिटाचा स्टॉप आहे. आता निघेल की 2 मिनिटांनी लगेच. चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला मुंबईला. संध्याकाळचं जेवण आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये टाकू शकतो. हे दही आहे बघा, दही पिकल. त्याच्यामध्ये भाजी आहे, सुकी भाजी आहे. त्याच्यामध्ये भाजी आहे, राईस आहे, डाळ आहे आणि एक भाजी आहे आणि चपाती. आता बघूया याच्यामध्ये काय काय आहे. डाळ होतं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पनीरची भाजी आहे. ती बघा पनीरची भाजी बघू शकतो तुम्ही. हे पनीर आहे. आणि मी आता डाळ आणि राईस मिक्स केलं यामध्ये. ही रोटी आहे आणि भाजी कुठली आहे ती बघूया. ही बघा भाजी एक्स्ट्रीची भाजी आहे, बटाट्याची भाजीची भाजी आहे. अशा प्रकारे जेवण आहे. ती व्हेज मिळतो. व्हेज जेवण आहे. तो काय नॉनव्हेज पण ऑर्डर करू शकता. आता टेस्ट करून बघतो कसं आहे, आपल्याला टेस्ट कशी लागते ते. त्यानंतर आता आईस्क्रीम आणली आहे त्यांनी. आईस्क्रीम आणली आहे तुम्ही बघू शकता. तर ही आईस्क्रीम मी ओपन करतो. व्हॅनिला आय थिंक मला वाटतं व्हॅनिलाच आहे. बघू शकतो व्हॅनिला आईस्क्रीम आहे. आता 9:20 झालेले आहे बघा. घड्याळमध्ये बघू शकता 9:20 झालेत. आता आपण पनवेल स्टेशनला पोहोचलो. पनवेल स्टेशनला आहोत. पनवेल स्टेशनवरून आपण आता निघालोय. आता 9:22 झाले. ते पनवेल स्टेशन आहे. स्टेशनला आलो. नेक्स्ट स्टॉप शेवटी मी ठाण्याला पोहोचलो आहे. ठाणा स्टेशनला बघू शकता तुम्ही. ते ठाणा स्टेशन आहे आणि मी आता लोकल पकडली.
बघा ठाणा स्टेशनला आहे, हे ठाणा स्टेशन आहे. आम्ही आता पोचलो जस्ट. आता मी लोकल पकडली ठाण्यावरून आणि आता चाललोय मी घाटकोपरच्या दिशेने लोकल पकडून. चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.